हिची हालत फार बघवत नाही, एवढी खराब झाली ना. तर काही करू. सो पोचलेलो जस्ट मी शॉपवर. आता आपण करूयात ओपन. तो नमस्कार मित्रांनो, मी निखिल स्वागत करतोय परत एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आपण लास्ट टाइम एकदा मी चालू केला बरं का, पण स्टोरेज फुल असल्या कारणाने आहे ना बंद करावं लागलं, कारण की तो ऑटोमॅटिकच बंद झाला. तर आता हे बघा आवरलेलो आहे आणि चाललेलो आता दुकानावर जायचं आहे आपल्याला. सो चला आज तुम्हाला आपला डेली रुटीनचं एक पाळ दाखवूयात मस्तपैकी. आपली बॅग होती रेडी आहे, लॅपटॉप पण रेडी आहे. आता आजकाल आपण लॅपटॉप का कॅरी करतो आहे हे तुम्हाला मी सांगेलच हळूहळू. सो आता एकदा बॅगवरती डुडूक आणि लॅपटॉप मस्त आहे. सो हे घेतलं आहे, लाईट्स ऑफ अँड लॅपटॉप गरजेचं आहे भाई. सगळं ठीक आहे पण हे कसं आहे, हेअर इज आर्ज रॉक्स भाई, शोभा तर वाढवते यार. लाईक करो, फील तर याचं आहे भाई. आणि अजून दुसरे तर आपले दिसत नाही, ते पण तुम्हाला मी दाखवतो कडकमध्ये. गेट लावूयात. अरे दरवाजा लावायचं राहिलं पण ठीक आहे चल. हां 19 इंच ती कॅब बाकी होती आपली, ही पण लावलेली यार. मी तुम्हाला सांगतो बरं चला आतमध्ये बोलू मस्तपैकी. कोल्ड स्टार्टची गरज नाही, मागाशी सामान गाडीत होतं, गाडीला मड फ्लॅप नसल्याचे दुष्परिणाम आहे. हे बघ मड फ्लॅप नसल्याचे फार रिक्वेस्ट सेन्सरपर्यंत सुद्धा हे असं काय आता आत घुसणं आहे आपल्याला. हे की इथं अँड हे असं घुसण्यात जो फील आहे तुम्हाला सांगतो, नथिंग एनीवन. हा अँड आता लाईटची कमतरता नाही पडत अशाने. आता तुम्ही बघा भाई लाईट किती अशी प्रॉपर पडते, एक्स्ट्रा लाईटची सुद्धा गरज नाही. एवढाच यूज आहे सनरूफचा आपल्या. अँड हेअर इज आर्स डिझेल इंजिन 7000 RPM. आपली गाडी रन बघा किती झालेली, 5695. ओके हे आता परत बघ चालू करेल भाई. इलेक्ट्रिक पॉवर स्टेरिंग आहे, नॉट हायड्रॉलिक. पण हायड्रॉलिकची मजा फक्त फॉर्च्युनरमध्ये, हे पण तितकंच खरं आहे. सगळं ठीक आहे रे, पण मला आहे ना हिच्या एका गोष्टीवर भरोसा नाही. ही जी रेंज दाखवती ना यार, इच्छावर भरोसा ठेवणं म्हणजे एक मोठा विषय हाय मोठा. काका लवकर गेलेले आहेत. टन 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 टनान असे आपल्याला काय गाडी टर्न मारून घ्यावं लागते. ये डुडुंग तडम. हे बघा हेअर इज आर्स विठाळा. दिसली का? वो भी है और ये भी है, सब है हमारे पास. हम बेचते नहीं, अब बढ़ाना है, बेचना खतम. म्हणलं ना आपली लास्टची जी विकली ती ऑल्टोच, हे पण गरजेचं आहे. जी लास्टची आपण सेल आउट केली ना ती फक्त ऑल्टोच आपली. परत नाही आपण तो विचार नाही केला परत आणि डिसिजन पण नाही घेतला. ओके सो आता चला गावात आता जे वाट बघतोय. वाजलेले आपले 8:59 म्हणजे ऑलमोस्ट 9 वाजलेला, 1 मिनटं कमी. अँड गो ना. आज तरी तुम्हाला म्हणतो आज तरी टेम्परेचर 14 आहे भाई. काल 12 होतं, पर अशी फट गई थी ना. जा रे तुझा हे बघा टेम्परेचर इथं दिसतंय 14. तर आपलं व्हेरियंट वगैरेचं काय विषय गाडीचा आहे आपण सगळं नंतर पुढे डिटेलमध्ये एक्सप्लेन करूयात.
आता आपण गावात जाऊयात. जय शेट वाट बघताय असं मला तरी वाटतंय. बघा आता सगळा विषय ठीक आहे. हा जो LNG दिसतोय ना, तो सकाळी थोडी ज्ञानची भाषा करू आपण. तर तिथं थोडंसं मला एक नेमकी कस्टमरचा फोन आला दुकानवरनं, तो त्याच्यामुळं बोलता नाही आलं. तर LNGचा विषय असा आहे ना, LNG हे लो टेम्परेचरला आणि लॉंग अँड हेवी व्हेकलसाठी यूज होतो LNG. आणि आपला जो CNG वगैरे हे म्हणजे थोडेसे असे जसं काय शॉर्ट टाईम व्हेकल्स वगैरे आणि बसेस वगैरेलाच यूज होतो CNG. आणि LNGचं आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी एवढं काही नाही आहे प्लांट वगैरेचं, नाही एवढं तर काही नाही आहे. जेवढा आपला रिसर्च झालेला आहे तेवढं याच्यावर भाई चालू आहे ना. हां, तर असं काही माझं थोडंफारचं नॉलेज आहे. जर काही चुकलं असेल तर कमेंट डाऊन काही पण करा. हां, तर चाललेलं आहे आता. ग्रेट भेट झालेली आहे जय शेठची. अँड पटापट आता तुम्हाला सांगतो, जस्ट आता एक लास्ट व्हिडिओ कट झाली कारण की सीन असा झाला जो तुम्हाला मी लास्ट टाइम बोललो होतो, ज्याचा इश्यू तोच सीन झालेला आहे. स्टोरेज फुल लगेच थोडासा उडावला. त्याला 256 GB पुरतच नाही रे. अरे यार हा ना भाई, तुम्ही म्हणा सनलाईट काय प्रॉपर पडते यार. एक नंबर तुझी. हा रे, गाणे पण आठवत बघा. तर चाललेलं आज तसं खूप लेट झालेलं आहे मला भाई. काल ह्या टाईमला मी मस्त शॉपवर आरामात काम चालू होतं माझं. म्हणजे ह्या टाईमला मी ॲक्च्युली काही ऑर्डर पोच करायला गेलतो बरोबर. हां, अँड आता मी ह्या टाईमला आत्ता 6 कळसमध्ये. वा ब्रो, 10.5 डीझेलवाला चले भाई. फील तो है यार, फील तो है, डिझेल में फील है. आणि याच्यावर डिटेल व्हिडिओ आहे ना, तो बनवणार मी 100% बनवणार. 100%. पण नाही बनवला तर तुम्ही बघाच. 100% बनवणार. विटाराव बनवता 2 वर्ष झाले, पण याच्या आम्ही 100% बनवणार. आणि विटाराव पण आय होप की आपली इच्छा पूर्ण हो बनवायची. हां ना. सो आता चला पटापट एकदा रोड कवर करतो मी, देन आपण नंतर भेटूयात. आपल्याला मटेरियल पण द्यायला जायचं आहे. आणि गाडी का लावायची आपल्याला ते मी सांगतो तुम्हाला. म्हणजे ते तुम्हाला अजून म्हणलंच नव्हतं, पण आत्ताच म्हणलेलं आहे. तुम्ही बघाच पुढे. हिची हालत फार बघवत नाही, एवढी खराब झाली ना. तर क्याही करू. सो पोचलेलो जस्ट मी शॉपवर. आता आपण करूयात ओपन. सध्याचा करंट स्टॉक एवढा आहे. हा स्टॉक आज येतोय बाकीचा. हे करंट काल झालेलं आहे लोडेड. ओके, आपल्याला आता गाडीत भरायचं आहे एकदम फुल जोरो शोरूममध्ये. आता एक बॉक्स आहे इकोचा, JK इकोराइज 70 GSM ब्रो. तर याच्यात आपण बाकीचा हे बेडशीट पुढं. अरे ह्या इंटेरियरचा एवढा बेकार मायनस पॉईंट आहे ना, हे टाकून मला मालवावं लागणार. क्या हे बोलू मी. थोडं हे असलं म्हणजे आयो, याच्यात थोडं आपल्याला हे गुतावता येतं नाही का. ओके, तर आपण आता पटापट माल भरूयात. हा प्लस मिक्स आहे. ओके, आधी बिलिंग करूयात. नाही तर आधी माल भरतो नंतर बिलिंग करतो. आत्ताचे एवढे ठेवले टोटल आहेत. फुल हवा टायर्ड झाली. असाच सीन राहतो आमचा सकाळी बेकार विषय. तर हा आहे ना, पटापट एकदा लोड करूयात. नंतर मला आपण लोड करायचं आहे याचं तर नाही अजून. सो पटापट एकदा तुम्ही थोडे ग्लिम्स बघा. तुम्ही थोडेसे शॉर्ट्स बघा. ओके,
दाखवलंच नाही सगळं बेकार थकलो. स्टॉक लोड केलेला आहे, बिल वगैरे सगळं व्हॉट्सॲप केलेलं आहे त्यांना. हे बघा यात, हो सॉरी, यात काही स्टॉक आहे, बूट आणि असं प्रॉपर आपण भरलेलं आहे. आता बेडशीट वगैरेचं हा सेपरेट आणि B2B सेपरेट जाणार आहे. इकोरायझन B2B दोन्ही पण आहे. सो चला बसूयात गाडीत. यार गाडी पण एवढी बेकार गंदी होती ना, काय सांग. चलिए, बॅग होती पण आहे, हे पण, अँड मी पण लाईक करू. सो आता चालू यार ABC होई. ओके, हे दर्द नाही लय मोठे हो जीवनात, काय सांगू. ACची गरज, गरम झालं. चल हां तर चलियो. ते जास्त ब्लॉग नाही येत करता आपल्याला. कॅम्पसमध्ये आता आम्ही अमृतवाईने कॅम्पसचा माल दिला आपण. आता चाललो डिप्लोमा कॅम्पसकडे. आता एकदा हे एक वर होईल मग आपण नाही भेट. इथे जास्त ब्लॉग करायला मला थोडंसं शाय, थोडंसं. चला, गेटवर झालेलं आहे. तर डिप्लोमा कॅम्पसकडे इकडून जावं लागतं असं, म्हणजे तिथनं रोड आहे पण तिथनं गाडी नाही घुसत ना. ओके, असा विषय आहे. चला पटापट जाऊया. खूप त्यांनी आपली टाईम खोटी केली आहे, आपल्याला खोटं पण नाही व्हायचं. ओके, मला तो ट्रॅक्टर नाही का भाई, पण रिॲक्शन बाकी OG. चला आता इथं आत पूर्ण गाडी मोकळी झाली. एक बॉक्स उरलाय लास्ट, तो कसं काय उरला एकदा जाऊन नीट चेक करतो मी. ओके, सो आता आपण कॅम्पसच्या बाहेर जावं. इकडनंच रोड, इकडनंच आपल्याला बाहेर, दुसरीकडून कुठून नाही. ओके, चला. गाडी तिथं लावलेली आहे आणि बसलेलो आता. काहींचे बिलं मारायचे राहिले होते. सो आता आपण थोडंसं सॉफ्टवेअर वाईज काम करतोय. देन बघा, आत्तापर्यंतची सुरुवात आपली अशी राहते दिवसाची, हे तर तुम्ही बघूच शकता. अँड आता हा स्टॉक कमी झाला आहे, तर फोन झाला तर 1:30पर्यंत गाडी येते. देन इकोराईज बेस्ट आहे पेपर. सो कोणाला पेपर्स वगैरे संगमेर अकोले लागत असेल तर यायचं आहे गुंजाळ एंटरप्राइजेसला. आपला पत्ता आहे नाशिक पुणे हायवेच्या साईडला आणि गुलेवाडी गुंजावाडी रोडला गुंजा एंटरप्राइजेस आणि गुलेवाडी कोर्टच्या बॅक साईडला. ओके, थोडं कन्फ्युजन असेल तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये डॉट आपला ॲड्रेस वगैरे सगळं टाकतो आहे. सो चेकआउट नाव. देन चला, अजून दिवसभर अजून काय होतं आहे अपडेट देत राहील मी तुम्हाला. ओके, सो आता आपलं एवढं काम एकदा करून घेतो. बिलिंग वगैरेचं पार्टी ॲड करायची, सगळं हे करून घेतो. नंतर भेट. सगळं झालं. आता आपली स्टॉकची गाडी आलेली, स्टॉक खाली होतो आहे. गाडी काही आपल्या फारमध्ये भरली पण हे चालू आहे. हे बघा, हे इकडं साईडला ठेवलं जुने, हे नंतर वरतून ठेवून द्यायची. हा पण स्टॉक आपला फुल झाला आणि आता आपल्याला जायचं आहे कोर्टात. चायला पडलं तर आपल्या कोर्टात माल द्यायला जायचं आहे. गाडीत तर भरलाय फुल मी. इकडं सगळं एक्सलंट भरलेलं आहे. मागाशी B2B वगैरे इकोराईज दिला. आता टोटल एक्सलंट भरलेलं आहे गाडीत. ओके, सो चला आता जाऊन पहिलं. आता शटर लावणं गरजेचं आहे. सो उघडं ठेवणे जमत. ते एकदा लावून घेतो.
चल, हे आपली पॉर्शे 800. हे असं आपलं रुटीन राहतं दिवसाचं बघा. ओके सो चलो, हे केलेलं आहे सगळं. ओके गाडी चालले. चलो अरे बेबी खिलाता है तेरे को मैं, खिलाता है. अजून मला सांगतो सकाळचे अरे बंदो. हा दुपारचे वाजलेले आता 2:51. अजून जेवण सुद्धा नाही पहा. दी बिझनेस थिंग्स. जेवायचा टाइम नसतो आपला, ना जेवायचा ना झोपायचा. आपला फक्त यायचा टाइम असतो फिक्स. ते आता कधी काम असलं विषय राहतो, जायचा टाइम नसतो फिक्स. पण मजा आहे माहिती का याच्यात पण मजा येते. चला आता आपण घुलेवाडी कोर्टमध्ये जायचं आहे आपल्याला. तिथं आपल्याला माल द्यायचा आहे. हा सगळा जो वेस्को एक्सलंट आहे नाईस कलरचा, एक त्यांना ट्रायलला पाहिजे. म्हणून आपल्याला कारची जास्त नीड पडते असा विषय. तुम्ही आता बघितलंच का सकाळपासून आपण किती चक्रा मारलेला. एकदम गर्दी पाहणं काय तगडी गर्दी आहे. आता इथून हातगाडी घालायची आपल्याला. आपण पोहोचलेलो कोर्टला. अरे आपण कोर्टच्या बॅकलाच असतो त्याच्यामुळे टेन्शन नाही आपल्याला. इथं खूप आहे बरं का, पण आपलं सगळीकडे नाही जात असा विषय. इथून गाडी जाणं पण लय अवघड आहे. दी घुलेवाडी कोर्ट झाले. नंतर आपली रॉक्सी वॉशिंगला आणलेले. बाईचा हाल बघत नव्हता. आता तुम्ही अभी देखो मजा आएगा इधर चढेगी. इंटेरियर झालंय चालू. इंटेरियर देन एक्सटेरियर मजा. करना पड़ता है ऐसा डीप क्लीनिंग.